दोस्तों नमस्कार, स्वागत है आपका कला दिरखा मुंबई के इस कार्यक्रम में। धन्यवाद। दोस्तों नमस्कार, मेरा नाम है प्रीति। आपका स्वागत है इस कार्यक्रम में। आज आपको ले चलते हैं जहांगीर आर्ट गैलरी मुंबई। आज के कलाकार हैं अमित वाघ। धन्यवाद दोस्तों। आपसे एक नम्र निवेदन है, कृपया चैनल को लाइक और सब्सक्राइब कर हमारा उत्साह बढ़ाएं। हम सभी प्रकृति के एक अभिन्न हिस्सा है, लेकिन इस भौतिक युग में आपाधापी की भगती दौड़ती दिनचर्या में लगभग हम प्रकृति को भूलते जा रहे हैं, जिसके घातक मानसिक परिणाम भी दिखने लगे हैं। हम भले ही कपड़ों से संपन्न दिखें, लेकिन मानसिक स्तर प्रतिदिन गिरता जा रहा है। अमित वाघ ने अपने इस चित्रकला प्रदर्शनी, जिसका नाम है कांतार, के माध्यम से हमें ये समझाने का प्रयास किया है कि बिना प्रकृति संसाधन हम कुछ भी नहीं हैं। आइए मिलते हैं आज के कलाकार से। नमस्ते, माझं नाव अमित वाघ। प्रॉपर मी वाईजवळ माझं गाव आहे असलेल्या नावाचं, सातारा जिल्हा। बेसिकली मी गेले 16 वर्ष झालं चित्र काढतोय। ड्रॉइंग कॉलेजला ॲडमिशन घेतलं तेव्हा फक्त फाउंडेशन झालं, त्यानंतर 2 वर्ष मी कमर्शियलला अप्लाइड आर्टला ॲडमिशन घेतलं। पण निसर्गाबद्दलचं प्रेम आणि ज्या ठिकाणी मला जन्माला घातलंय, वाईच्या कृष्णामाईच्या शेजारी जवळपास, तर कधी असं वाटलं नाही मला की हे कमर्शियल वगैरे कंटिन्यू करावं, कारण पेंटिंगमध्ये ओढ खूप जास्त होती माझी, वॉटर कलर आणि निसर्ग चित्रांमध्ये। तर 2 वर्षानंतर मी कॉलेज सोडलं आणि माझा प्रवास कृष्णेच्या काठावरून सुरू केला, नदी गावातून माझ्या ते कृष्ण खोऱ्यामध्ये। आणि माझ्या चित्रामध्ये शक्यतो मी जंगलांची, वाहत्या पाण्याची, बाबळीच्या झाडांची विषय जास्त असतात। माझ्या चित्राविषयी थोडंसं मी बोलू इच्छितो। हे आहे माझं पेंटिंगचे वॉटर कलरमध्ये केलेलं आहे। चित्राचं टायटल आहे रिमेंबर मी म्हणून। रिमेंबर मी का, तर माझं एक थॉट आहे की किती अशी लोक असतील की जी बाबळीच्या झाडावरती जीवन खूप जास्त प्रेम करत असतील, किंवा बाबळीच्या झाडाला जर विचारलं की त्याच्या आयुष्यात किती अशी लोक आहेत की त्यांनी त्याच्यावरती जास्त प्रेम केलेलं आहे, साहजिकच उत्तर नाही असेल माझ्या मते। तर बाबळीचं झाड ही गोष्ट माझ्यासाठी नेहमीच जवळची राहिलेली आहे। आयुष्यातल्या घडणाऱ्या गोष्टी असू द्यात किंवा व्हायब्रेशन्स असू द्यात, ज्या काही गोष्टी माझ्या लाईफच्या पॅरलल चाललेल्या, त्या हिशोबाने मला बाबळीचं झाड हे सगळ्यात जास्त आवाज देतं। तर याच्यामध्ये जेव्हा मी चित्र काढत होतो, 3 ते 4 तास पेंटिंग केल्यानंतर जेव्हा निघालो चित्र काढताना, त्या टायमिंगला जेव्हा पाठीमागं वळून बघितलं आणि झाडाला सांगितलं की तू खूप खरंच खूप सुंदर आहेस, आणि झाडं माणूस आपल्याला सोडून जाताना जसं पोटात गोळा येतो तसा पोटात गोळा आला की बाबळीचं झाड मला सांगत की जेवढं तू माझ्यावरती प्रेम करतो तेवढं आजपर्यंत कोणी केलं नाही, जेवढं तू मला समजून घ्यायचा प्रयत्न करतो तेवढं आजपर्यंत कोणी घेतला नाही, मला सोडून जाऊ नकोस आणि गेलास तर मला विसरू नकोस। तर म्हणून रिमेंबर मी म्हणून आता हे चित्र करून जवळपास 12 वर्ष झाली। ते झाड तिथं नाहीये, पण अजूनही त्या ठिकाणी गेलं की त्या झाडाशी माझं जे काय कनेक्शन होतं झालेलं, मनजुली होती, त्या सगळ्या मला परत तशा जाणवतात। चित्रामध्ये त्याचा जीव जाणवतो आणि त्याची आठवण पण सतत माझ्यासोबतच आहे। माझ्या चित्रामध्ये जास्त करून जंगल वगैरे याच गोष्टी, जंगल, वाहतं पाणी, नद्या, बाबळीची झाडं, असे सब्जेक्ट बघायला मिळतील तुम्हाला। माझं असं एक मत आहे की जेव्हा जंगल हा विचार करतो आपण, त्यावेळेला पहिला रंग तर येतो लोकांना विचारलं तर ते हिरवा। पण ते जे जंगल तुम्ही हिरवं म्हणता, किंवा लोक म्हणतात की हिरव्या कलरचं, पोपटी कलरचं, फोटोग्राफी करताना पण किंवा चित्रांमध्ये मी बऱ्याचशा बघतो पोपटी रंगाचे असे ब्राईट कलर्स असतात। पण जे जंगल मी जवळून बघितलेलं आहे, ते जंगल कधी मला एवढं ब्राईट किंवा पोपटी असं दिसलं नाही। इतकं गूढ अशा गोष्टी असतात त्याच्यामध्ये, आणि पानं वगैरे, त्याचे आकार, रंग वगैरे बघितले तर पूर्ण काळ्या रंगाच्या जवळचे असतात ते, हिरवे रंग जरी असले पानांचे तरी पण। आणि एक दुसरा माझा त्याच्याबद्दल असा विचार आहे की ज्यावेळेला आपण जातो अशा निसर्गाच्या ठिकाणी जातो, वेगवेगळ्या, दोस्तों नमस्कार, स्वागत है आपका कला दिरखा मुंबई में। फील घेतो, बऱ्याचशा लोकांना किंवा सगळ्यांनाच जवळपास खूप जास्त शांत फील होतं, खूप फ्रेश माइंड होतो निसर्गाच्या सानिध्यात गेल्यावरती। मी म्हणेल आता जर इथं शेजारी आपण बाहेर गेलो आणि कुणाची भांडणं चालू असली
आणि खूप मोठ्यानं आरडाओरडा भांडणं वगैरे मारामारी चालू आहे, तर त्या ठिकाणी आपल्याला निगेटिव्ह फील होतं. बरोबर, आपण विचारलं का, तो तिथे भांडणं चालले असं म्हणू शकतो आपण. तर जर त्या लोकांच्या भांडणामुळं आपल्याला निगेटिव्ह फील होतंय आणि जंगलामध्ये गेल्यानंतर खूप जास्त पॉझिटिव्ह फील होतंय, तर कुठली तरी अशी शक्ती तिथं कार्यरत आहे की ज्याच्यामुळे आपल्याला पॉझिटिव्ह फील होतं. तर ही जी झाडं आहेत ती मला असं वाटतं की सगळी जंगलातली आहेत ती पूर्ण शांततेमध्ये एकदम डार्क फॉरेस्टमध्ये ध्यानाला बसलेली आहे. प्रत्येक बघाल तुम्ही बऱ्याचशा चित्रांमध्ये तुम्हाला एक सिंगल झाड दिसेल, सगळ्या बाजूने अंधार असेल आणि त्याच्यावरती फक्त प्रकाश पडलेला असेल. धन्यवाद आप सबका इस कार्यक्रम में शामिल होने के लिए। आपसे एक नम्र निवेदन है कि कृपया चैनल को लाइक और सब्सक्राइब करें। आपको ये कार्यक्रम कैसा लगता है या आगे और क्या देखना सुनना चाहते हैं, कृपया कमेंट बॉक्स में लिखकर हमें बताएं। धन्यवाद दोस्तों।